नमस्कार मंडळी, कसे आहात? नणंद वहिनी रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आम्ही तुमच्यासाठी पुन्हा घेऊन आलो आहे नवीन रेसिपी, सातपुड्याच्या पाटोड्या. सातपुड्याच्या पाटोड्या या खानदेश भागात खूप जास्त प्रमाणात खाल्ला जाणारा पदार्थ आहे आणि सगळ्यांना खूप आवडतो. त्यामुळे चविष्ट आणि मसालेदार सातपुड्याच्या पाटोड्या आम्ही तुमच्यासाठी खास घेऊन आलो आहे. चला तर मग करूया सुरुवात. सर्वप्रथम आपल्याला 8 ते 9 सर्वप्रथम आपण पाटोड्यांसाठी लागणारे साहित्य बघून घेऊया. 7 ते 8 कांदे घेतलेले आहेत. त्यानंतर 1 वाटी खोबरे, 1.5 वाटी बेसन आणि त्यात थोडं तांदळाचं पीठ घेतलं आहे. त्यानंतर 1 चमची हळद, 1 चमची गरम मसाला, 2 चमची लाल तिखट, मीठ, जिरे आणि खसखस एवढे साहित्य आम्ही सातपुड्याच्या पाटोड्या तयार करण्यासाठी घेतलेलं आहे. सर्वप्रथम आपण कांदे कापून घेऊया. त्यासाठी आपल्याला साल मस्त काढून घ्यायची. त्यानंतर कांद्यांना अशा पद्धतीने उभे कापून घ्यायचे, जेणेकरून आपण जो मसाला तयार करू तो खूप छान असा तयार होईल. आता आपले कांदे किती छान असे बारीक मस्त लांबसर कापून झालेले आहेत. आता आपण पुढील कृती करूया. सर्वप्रथम आपल्याला गॅसवर एक कढई गरम करून घ्यायची आहे. कढई गरम झाली की मग आपण त्यात जो लांब आकारात कांदा कापून घेतलेला आहे त्याला छान चुरून घ्यायचं आणि मग त्या कढईत टाकून कांदा छान परतून घ्यायचा आणि वरून थोडं तेल टाकून कांद्याचा रंग हा सोनेरी होईपर्यंत आपल्याला छान कांदे शिजवून घ्यायचे आहेत. कांदे भाजण्याआधी आम्ही जी खसखस घेतली होती तिला देखील भाजून घेतलेलं होतं. सतत परतवल्यानंतर आपल्या कांद्यांचा रंग किती छान असा बदलत चाललेला आहे. आपल्याला अजून थोडा वेळ कांदे छान परतून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपला जो मसाला तयार होईल तो मस्त शिजलेला असा असेल. आपण जर का असेच कांदे ठेवले तर आपला मसाला व्यवस्थित तयार होणार नाही. त्यामुळे आपल्याला कांदे अजून थोडे शिजवून घ्यायचे आहेत. सातपुड्याच्या पाटोड्या यांना खसखसच्या पाटोड्या किंवा पाटोडी रसा भाजी असं देखील म्हणतात. बघा, आता आपला कांदा हा पूर्णपणे छान शिजून झालेला आहे. तुम्हाला कढईच्या काळपटपणावरून अंदाज येईल की आपल्याला किती कांदा शिजून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण इथे 1 वाटी खोबरं किसून घेतलेलं होतं ते घालूया आणि मसाला छान परतून घेऊया. हा मसाला तयार करताना आपल्याला खूप काळजीपूर्वक थोडा वेळ लागतो, पण मसाला खूप छान असा तयार होतो. या मसाल्याच्या छान चविष्ट अशा लागतात. एकदा जर का तुम्ही ह्या पाटोड्या खाऊन बघितल्या तर तुम्हाला नक्की आवडतील. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. आपल्याला खोबरं टाकल्यानंतर खोबरं देखील छान भाजून घ्यायचं आहे. यात तुम्ही बारीक केलेलं म्हणजे मिक्सरमधून दळून घेतलेलं खोबरं देखील चालेल. का आता खोबरं टाकून झाल्यानंतर आपला मसाला मस्त असा रंग दिसतोय, सोनेरी असा आपला मसाला तयार झालेला आहे. यात आपण आता पुढील मसाले टाकून घेऊया. प्रथम आपल्याला यात 1 छोटी चम्मच एवढी हळद घालायची आहे. हळद टाकून झाली की मग आपण त्यात धणेपूड घालूया. धणेपूड घातल्यानंतर देखील खूप छान चव येते बरं का आपल्या मसाल्याला. त्यानंतर 1 चमची गरम मसाला आणि 2 ते 3 चमची एवढं लाल तिखट घालून वरून चवीनुसार मीठ टाकूया आणि छान परतून घेऊया. बघा, काय रंग दिसतोय. खूप छान असा आपला मसाला तयार झालेला आहे. खरंच सातपुड्याच्या पाटोड्या आणि खानदेशात खाल्ला जाणारा लोकप्रिय असा पदार्थ असल्यामुळे आज बनवण्याची खूप इच्छा झाली. त्यानंतर आपण थोडी खसखस घेतली होती ती घालूया आणि मसाला छान परतून घेऊया. मसाला पुन्हा एकदा परतून झाल्यानंतर आपण वरून त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालून आपल्या मसाल्याला गार्निशिंग करूया. बघा, मसाला किती छान असा दिसतोय. बघा, वा, मस्त. आता आपण या पुढची कृती करूया आणि आपल्या पाटोड्या करण्यास सुरुवात करूया. पुढील कृतीसाठी आम्ही एक पातेलं घेतलेलं आहे. पातेल्यात थोडं गरम पाणी घालायचं आहे. आम्ही पाणी आधीच गरम करून ठेवलेलं होतं. त्यानंतर त्यात जिरे आणि आपले पुढील मसाले देखील घालूयात. लाल तिखट घातलं आहे 2 चमची. त्यानंतर थोडी हळद आणि चवीनुसार मीठ घालून त्यात कोथिंबीर घातली आहे आणि कोथिंबीर घालून झाल्यानंतर आपल्याला छान उकळी येईपर्यंत आपला मसाला उकळून घ्यायचा आहे. त्यानंतर 1 वाटी एवढं बेसन घेतलं होतं आम्ही, ते घालून छान असं आपल्याला पीठ घेरून घ्यायचं आहे. जसं आपण बेसन बनवतो ना तसंच आपल्याला हे पीठ घेरून घ्यायचं आहे. बघा, घेरून झाल्यानंतर आपलं पीठ किती छान असं दिसतंय. आपल्याला थोडं शिजवून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या ज्या पाटोड्या होतील त्या आपल्याला
शिट्ट्या लागणार नाहीत, त्यामुळे आपल्याला मसाला छान असा शिजवून घ्यायचा आहे. बघा अशा पद्धतीने जर का आपल्या पिठाचे फुगे व्हायला लागले तर समजा की आपला जे पाटवडीसाठीचं जे मिश्रण आहे ते पूर्णपणे शिजून तयार आहे. चला तर मग आता आपण पाटोड्या तयार करून घेऊया. पाटोड्या तयार करून घेण्यासाठी आम्ही एक ताट घेतला होता, त्यावर एक प्लास्टिकचा कागद घेतला आहे. त्यानंतर आपलं जे मिश्रण होतं ते टाकून आपल्याला अशा पद्धतीने छान गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि त्याला हातानेच थोडं थापून घ्यायचं आहे. मग आपण त्याला छान मीडियम लाटून घेऊया. आपल्याला जास्त जाडही ठेवायचं नाही आहे किंवा जास्त बारीकही करायचं नाही आहे. सातपुडाच्या पाटोड्या करताना आपण जी वरची लेअर बनवतो, जी बेसनची लेअर असते, तिला आपल्याला जास्त बारीक करायचं नाही आहे. ते थोडं जाड असलं तरच आपल्या पाटोड्या या छान होतात. बघा अशा पद्धतीने आपल्याला मस्त गोलाकार, जास्त जाडही नाही आणि बारीकही नाही असं लाटून घ्यायचं आहे. बघा ताट फिरून फिरून मस्त अशा पद्धतीने लाटून घ्यायचं आहे. आपल्याला प्लास्टिकचा कागदाचा वापर हा करायचाच आहे, जेणेकरून आपल्याला पाटोडी फोल्ड करताना काही त्रास होणार नाही आणि आपल्याला पाटोड्या करायला सोप्या जातात प्लास्टिकच्या कागदामुळे. बघा आपला मिश्रण किती छान असं लाटून झालेलं आहे. हे बेसनचं मिश्रण यात आपण जे थोडं तांदळाचं पीठ घातलं होतं, त्यामुळे आपल्या पाटोडीला छान अशी चव येते. बघा मस्त असं लाटून झालेलं आहे. आता आपण पेपर ओपन करून बघूया. बघा मस्त छान असं लाटून झालेलं आहे. आता आपण जो मसाला पाटोडीसाठीचा तयार केलेला आहे त्याला हाताच्या साहाय्याने असं मस्त पसरून घेऊया. बघा मसाला टाकल्यानंतर आपल्या पाटोडीचा रंग आणि तो मसाला किती छान दिसतोय आणि मसाल्याचा सुगंध तर खूपच छान येतोय. पाटोडी झाली नाही की खाण्याची इच्छा होते. बघा असा मस्त आपल्याला दाटसर मसाला पसरून घ्यायचा आहे आणि पसरून झालं की मग आपल्याला पेपरच्या साहाय्यानेच अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे. बघा आणि थोडं थोडं प्रेस करत आपल्याला आपलं संपूर्ण जी चपातीसारखी लाटलेलं होतं आपण त्याला असं फोल्ड करायचं आहे. या सातपुडाच्या पाटोड्या का म्हटल्या जातात, कारण एक लेअर बेसनाची, दुसरी मसाल्याची, पुन्हा बेसनाची, पुन्हा मसाल्याची असं आपण फोल्ड करत असतो ना, तेव्हा आपले हे सातपूड तयार होतात. त्यामुळे याला सातपुडाच्या पाटोड्या असं म्हणतात. बघा मस्त असं आपलं फोल्ड करून झालेलं आहे. आता आपण याच्या चाकूने छान पातोड्या कापून घेऊया. याला मराठवाड्यात पातोड्या म्हणतात, पण आपल्याकडे खानदेशी भागात याला पाटोड्याच म्हणतात. बघा मस्त असं कापून घेऊया. जराही आपल्या चाकूला हे मिश्रण लागत नाही आहे म्हणजे समजायचं की आपलं जे बेसनाचं घोळ तयार केलं होतं आपण ते पूर्णपणे शिजून होतं. बघा मस्त पाटोड्या पाडून घ्यायच्या आणि सर्व करायच्या. खायला खूप छान अशा लागतात ह्या पाटोड्या. एकदा नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडतील. बघा मसाला आणि बेसनाची लेअर किती. बघा प्लेटिंग केल्यानंतर आपल्या पाटोड्या काय दिसत आहेत. तुम्हाला आमची सातपुडाच्या पाटोड्या बनवण्याची पद्धत जर आवडली असेल तर एकदा या सातपुडाच्या पाटोड्या करून बघा आणि आम्हाला कमेंट्समधून कळवा कशा झालेल्या आहेत. आणि पुन्हा आमची नवीन रेसिपी पाहण्यासाठी आम्हाला कमेंट्समधून सांगा की आम्ही नेक्स्ट कुठली रेसिपी करू. आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवण्याचा प्रयत्न करू. आणि आमचे व्हिडिओज आवडत असतील तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.